आवाज ऐकणार आहोत. तत्पूर्वी कॅन्डीने थोडीशी विश्रांती घेतली टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे. ते थोड्या वेळात संगीत कक्षामध्ये सुद्धा आपण जाणार आहोत ते आमंत्रण करत. हॅलो. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय श्री अजयजी पाटील उपस्थित झालेले आहेत. मनाचे राजे चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पाहायला मिळत आहेत श्री गणेश डोंगरीपाडा विरुद्ध रुआन 11 रामबाग. एक बिग फाईट, बिग क्लॅश दोन संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बऱ्याचदा हे संघ आमने सामने खेळलेले आहेत. एक बॅट आणि बॉल मधील द्वंद्व युद्ध जे आहे ते आपल्याला आता अनुभवायला मिळेल. मंद मंद पावलांनी दोन सलामीवीर फलंदाज, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला दिसत आहेत. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा. आजपासून पुढील 4 दिवस हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज आपण पाहतोय आमंत्रित गटातले संघ, आमंत्रित गटातील टॉप 10 टीम्स आज आपल्याला लढताना निश्चितपणे इथे दिसत आहेत. त्यातील ही तिसरी लढत आजच्या दिवसातली आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश डोंगरीपाडा विरुद्ध रुआन 11 रामबाग. नाणेफेकीचा कौल डोंगरीपाडा या संघानं जिंकला. त्यानंतर इलेक्टेड टू बोल फर्स्टचा डिसिजन त्यांनी घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय रुआन 11 या संघाला. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती स्ट्राइक घेताना आपल्याला दिसेल निशान. ऑन स्ट्रायकिंग एंड वरती आहे धीरज. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती रक्षित. अतिशय दैदिप्यमान असं हे आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण मनाचे राजे ग्रुप, त्याचबरोबर शुभमजी पादे आपल्याला दिसत आहेत. कठोर परिश्रम मात्र घ्यावे लागतात ज्यावेळेला एखाद्या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन ज्यावेळेला करायचं असतं.
स्पॉन्सर्ड गोळा करणं, त्यानंतर सर्व गोष्टींची चाचपणी ही करावी लागते. त्याचबरोबर अंपायर पॅनल कुठलं बोलवायचं, कॉमेंटेटर्स कोणाला बोलवायचं, त्यानंतर कुठलं चॅनलला बोलवायचं थेट प्रक्षेपणासाठी, ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि तेच यावेळेला मात्र करून दाखवलं मनाचे राजे ग्रुप या संघाने. अतिशय सुंदर हे देखणं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. रक्षित आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक हाताळताना पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये स्लोवर 1चा हा चेंडू पाहायला मिळालाय. दोन्ही संघ हे बऱ्याचदा समोरासमोर खेळलेले आहेत आणि दोन्ही संघांना प्लस पॉईंट्स निगेटिव्ह पॉईंट्स हे प्रत्येकाचे माहीत आहेत. हे ज्यावेळेला आम्ही टॉस उडवला त्यावेळेला दोन्ही कर्णधारांनी देखील म्हटलं की आम्ही बऱ्याचदा खेळलेलो आहोत समोरासमोर, आणि आता मात्र एक जबरदस्त बिग फाईट आपल्याला दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते. 2 चेंडू झालेत. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा रक्षित तयार. अतिशय सुंदर असे स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्टँडमध्ये बसून प्रेक्षक वर्ग या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं, ऑफ स्टंपवरती मात्र मारा केला होता आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील आपण पाहतोय धाव फलकावरती झाली आहे 1. यानंतरची होणारी लढत आपण पाहणार आहोत जिथे 2 संघ हे समोरासमोर आपल्याला खेळताना दिसणार आहेत. एका बाजूला संघ असणार आहे सिद्धिविनायक तलाव पाडा विरुद्ध यंग स्टार माकणे. षटकातील चौथा बॉल इथे मात्र बॅकफुटला गेले, डीप बॅकवर्ड पॉइंटला मात्र खेळून काढलेला आहे. तंदनकर चेंडू सीमारेषेच्या जवळ पोहोचतोय आणि एक्झॅक्ट आपण पाहतोय चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. काय जबरदस्त ऑन द टोज यावेळेला मात्र चेंडूला खेळलं गेलं. अप्रतिम. ऑफ स्टंपवरचा मात्र हा चेंडू फलंदाजाने ओळखला, अगदी योग्य पद्धतीने गॅप मध्ये खेळलं, गॅप शोधला आणि 4 धावा मिळवल्या. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 5. चेंडू झालेले आहेत षटकातील आतापर्यंत फेकून 4. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर रक्षित. खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू खूप वेगानं मात्र खूप अगोदरच चेंडू येण्या अगोदरच बॅट मात्र फिरवली गेली होती, त्यामुळे मात्र बॅट आणि बॉलचा ताळमेळ काही झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 5. शेवटचा बॉल फुलटॉस चेंडू यावेळेला मात्र खेळलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. चांगलं यशस्वी षटक मात्र रक्षितचं म्हणावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकातच पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 6. रुवान 11 रामबाग. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी दोन्ही सलामीवीरांनी अगदी चांगली कामगिरी केली असं म्हणावं लागेल, कारण की कुठल्याही प्रकारचा विकेट फॉल इथे आपल्याला दिसला नाही. धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 6. रक्षितने मात्र इकॉनॉमिकल षटकानं मात्र सुरुवात जरूर इथे केली आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर साहिल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर आपण पाहतोय तर एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. लॉंग ऑफ डीप मध्ये देखील आहे. मिड विकेट देखील डीप मध्ये आहे. असं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. बॅकवर्ड पॉइंटला देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, असं सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. धीरजसाठी षटकातील पुढील बॉल अगदी चांगला बॉल अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळला गेलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येत आहेत चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 7. क्रिकेटचा फीवर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते वेडीच्या या मैदानावरती. खुल्या गटातील संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सफाळे गटातील संघ देखील आपल्याला खेळताना दिसणार आहेत या स्पर्धेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकण्याचा हा प्रयत्न जरूर केलाय. योग्य ती दिशा जरूर बॅटरनं दिलेली आहे या चेंडूला आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या जर आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 8. 4 षटकांच्या आजच्या दिवसातील लढती आपण पाहत आहोत. 27 नोव्हेंबरचा आजचा हा दिवस, पहिला दिवस या स्पर्धेचा प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जाते या स्पर्धेचं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा
बॅटची एज आणि आपण पाहू शकाल तर सर यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू क्लीन बोर्डच्या माध्यमातून विकेटचं झालंय पतन. बॅटर इथे आपण पाहिलं तर द्विधा मनस्थितीमध्ये गेले होते. फ्रंटला गेले, त्यानंतर बॅकफुटला आले. कट करण्याचा प्रयास झाला होता पण अगदी बॅटच्या खाली हा चेंडू लागला आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेऊन जाताना दिसला. विकेटचं इथे पतन. पहिला फलंदाज बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय. धीरज बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय. धीरजची जागा घेण्यासाठी जातोय आता नवीन बॅटर उमेश. इथून मात्र एक भागीदारी आता बनवावी लागेल. धावा चांगल्या प्रकारे जमवाव्या लागतील कारण की पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 6 धावा मोजल्या होत्या. त्यानंतर साहिलने देखील अगदी चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 3 चेंडू हे साहिलने हाताळलेले आहेत. 2 रन दिलेत आणि 1 विकेट देखील त्यानं प्राप्त केली आहे. क्लीन बोल्डच्या माध्यमातून धीरजला माघारी परतवलंय. उमेश आता नव्यानं दाखल झालाय क्रीजवर. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र कॅप मध्ये खेळलेला आहे. थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू जातोय. चेंडू गेलेला आहे सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. अगदी योग्य प्रकारे खेळलं या चेंडूला. ज्या दिशेने चेंडू आला त्याच दिशेला मात्र गॅप सोडला. फक्त बॅटचा फेस उघडला आणि थर्ड मॅनच्या दिशेला चेंडूला पाठवलं चौकाराच्या स्वरूपात. या 4 धावांनी धावसंख्या आता झाली आहे 12. ओ हो भन्नाट वेग, अप्रतिम. गोल्डन स्पॉट वरती मात्र पिच केलं होतं या चेंडूला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव मिळाली नाहीये. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 12 वरती. साहिलने देखील फलंदाजांना बांधून ठेवलंय असं म्हणायला हरकत नाहीये. वावगं ठरणार नाहीये. षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती मारा केला गोलंदाज साहिलने आणि इथे डॉट बॉलने आपण पाहतोय तर झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जर आपण पाहत आहात तर झालेली आहे रुवान 11 रामबाग या संघाची 1 गडी बाद पार. रखरखत ऊन आपल्याला पाहायला मिळते आणि या रखरखत्या उन्हामध्ये रंगणारा हा क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. ब्रिटिशांनी जरूर बीज रोवलं होतं या खेळाचं परंतु आज मात्र भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसंती मिळाली आहे. आणि आज भारतामध्ये जर आपण पाहिलं तर IPL इंडियन प्रीमियर लीग एक जगभरातील एक मोठी लीग म्हणून पाहायला मिळते. ऑक्शन देखील संपन्न झालं आणि सर्वात महागडा खेळाडू IPL मधून ऋषभ पंत याचं नाव मात्र अग्रेसर होताना आपण पाहिलं. खूप काही दिलंय या क्रिकेटने. जर तुम्ही डिसिप्लिन मधनं खेळाल यावेळेला मात्र अप्रतिम फटका फाईन लेगच्या दिशेला गेलेला आहे. षटकार. 6 धावा. जर तुम्ही खेळाचा रिस्पेक्ट कराल तर तो खेळ तुम्हाला खूप काही देईल. जर तुम्ही खेळाचा रिस्पेक्ट करणार नाही तर अधोगतीकडे मात्र तुमची वाटचाल जरूर होईल. म्हणून जेव्हा तुम्ही मैदानामध्ये खेळाल त्यावेळेला मात्र डिसिप्लिन पाळणं हे खूप गरजेचं आहे. इथे मात्र अतिशय सुंदर फटका निशांच्या बॅटमधनं खणखणीत पाहायला मिळालाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकलात तर आता झाली आहे धाव फलकावर 18. अगदी चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला फ्लरलेनचा मारा हा चेंडू नक्कीच म्हणावा लागेल. बॉटम हँडचा केलेला वापर अगदी मैदानी लगत खेळलं मिड विकेटच्या दिशेला. या 1 धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहत आहात. धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 19. षटक क्रमांक 3 दीपक हाताळण्याकरता आले. पहिला चेंडू अगदी थोडा लेझी चेंडू होता त्याचा मात्र खरपूस समाचार फलंदाज निशांतने घेतला. षटकाराने स्वागत त्या षटकाचं केलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव. पुन्हा एकदा वा क्लास टायमिंग अप्रतिम मॅग्निफिसंट स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. अगदी कडक शॉट इथे पाहायला मिळालाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता वेग घेताना दिसते रामबाग संघाची. रुवान 11 रामबाग संघाची धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 25 धावा. एका इंटरव्हल नंतर षटकारांची मालिका पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली, त्यानंतर पुन्हा एक षटकार. 3 चेंडूंमध्ये 13 रन आतापर्यंत जमवलेत. आता मात्र दीपक विचार विनिमय करतात आता कशा प्रकारची रणनीती आखायची कारण की 2 षटकार या ओव्हरमध्ये आलेत. एक्सपेन्सिव्ह ओव्हर नक्कीच म्हणावी लागेल. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा दीपक तयार. गोलंदाजी मार्कवर.
फुलटॉस बॉल, अगदी मनगटाचा वापर जरूर केलाय, चांगलं टायमिंग देखील साध्य केलं, थोडंसं क्षेत्ररक्षकाचं फंबलिंग देखील झालं आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकलात तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. 1 शॉट तिथे मात्र पंच आम्हाला दर्शवतात, 1च धाव तिथे मिळेल. पॉपिंग क्रीज मध्ये तुमची बॅट योग्य प्रकारे स्लाइड व्हायला हवी, ती स्लाइड तिथे झाली नाही आणि पंचांनी ते योग्य प्रकारे हेरलं. साजिद सर तिथे आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि नितेश कदम सर लीग पंचांच्या भूमिकेत. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल, बॉटम हँडचा केलेला परिपूर्ण वापर, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय चेंडूला उचलण्याकरता. जिथपर्यंत चेंडू उचलला जाईल, थ्रो केला जाईल आणि तिथपर्यंत दोन्ही फलंदाजांचं मात्र आय कोऑर्डिनेशन योग्य प्रकारे होतं. आखोमध्ये इशारे झाले आणि इथे 2 धावा परिपूर्ण केल्या आणि या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 28. हो, अगदी चांगला बॉल, बॅटवरती योग्य प्रकारे आला नाही, कुठल्याही प्रकारची धाव इथे मिळणार नाहीये आणि या निर्धाव चेंडूने झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झाली आहे 28-28. यानंतरची लढत असणार आहे सिद्धिविनायक तलावपाडा विरुद्ध यंग स्टार माकणे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी तयार राहायचं आहे. जसं हे सत्र संपलं जाईल आपण त्वरित नाणेफेकीच्या कौलाकडे देखील वळणार आहोत. तर आतापर्यंत आपण बॉलिंग एनालिसिस पाहिली तर पहिलं षटक रक्षितने हाताळलं होतं, 6 धावा त्या षटकामध्ये मोजल्या होत्या. त्यानंतर साहिल दुसऱ्या षटकामध्ये दिसले होते, त्या षटकामध्ये देखील त्यानं 6 धावा मोजल्या होत्या आणि एक विकेट देखील त्यानं प्राप्त केली होती. अर्थातच विकेट टेकिंग षटक हे साहिलचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर षटक क्रमांक 3 दीपकचं पाहिलं तर खूप मोठं षटक ते पाहायला मिळालं, महागडं षटक पाहायला मिळालं. तब्बल 16 धावा कुठल्या गेल्या त्या षटकामध्ये आणि एकंदरीत 3 षटकं पूर्ण झाली आणि या 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 28. आता या सत्रातील शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज जितू. इथे मात्र पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा चेंडू होता, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, डीप मध्ये फील्ड करतील, चेंडूला थ्रो करतील आणि तिथपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा पाहायला मिळाल्या. स्ट्रगल करत होता संघ पहिल्या 2 षटकामध्ये, परंतु तिसरं षटक जे आपण पाहिलं तर 16 धावांचं मोठं षटक आणि त्यानंतर कुठेतरी एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना संघ आपल्याला दिसतोय. षटकातील दुसरा बॉल घेऊन जितू तयार. सातत्यानं गोलंदाजाशी मात्र बोललं जात आहे की शेवटचं षटक आहे, ग्राफ थोडासा धावांचा कमी ठेवा, कारण की या अगोदर जर आपण पाहिलं तर फलंदाज चार्ज होताना आपल्याला दिसलेत. शेवटच्या षटकातील अजूनही उर्वरित 5 चेंडू बाकी आहेत. आता या 5 चेंडूंमध्ये बॅटरची रणनीती काय असेल. इथे मात्र पुन्हा एकदा खेळलाय, फिल्डर तिथे आहेत, प्रयत्न झाले होते परंतु हातांची ओंजळ योग्य प्रकारे उघडली गेली नाही आणि त्याचंच कारण झेल सुटला गेला आणि 1 रन तिथे मिळवली गेली फलंदाजांच्या माध्यमातून आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 31. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळलं गेलंय, फिल्डर तिथे आहेत, 1च रन तिथे मिळते. जितू देखील योग्य टप्पा टाकणं हे जाणून आहे आणि त्याच्याचमुळे पहिले 3 चेंडू या षटकातील योग्य टप्प्यावरती जितूने हाताळल्यात. आता शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील. चला तलावपाडा आणि माकडे संघ जर उपस्थित असाल तर उपस्थिती दर्शवायची. इथे मात्र काय जबरदस्त, वा, हे आहे अस्सल दर्जाचं क्रिकेट, क्लास फटका टुवर्ड्स स्क्वेअर लेग, सिक्सर, षटकार. या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावांचा आलेख आता उंच होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या धाव फलकावर झालेली आहे 38 धावा. पहिले 3 चेंडू अगदी योग्य प्रकारे जितूने हाताळले होते. त्यानंतर 4थ्या चेंडूवरती फलंदाजाचा बोलबाला इथे पाहायला मिळाला. निशांतच्या बॅटमधनं काय जबरदस्त अप्रतिम फटक्याचं सादरीकरण झालं. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. दोन्ही बॅटर आता मात्र चर्चा विचार विनिमय करताना दिसत आहेत. धीरजची विकेट गेली, त्यानंतर एक सुंदर अशी भागीदारी आपल्याला जमताना दिसते उमेश आणि निशांतच्या माध्यमातून. दोन्ही साथीदार एकमेकांना साथ देताना दिसत आहेत आपल्याला आपल्या संघाकरिता. अजून उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. 4 चेंडू झालेत, 10 धावा आतापर्यंत मोजल्यात गोलंदाज जितूने या षटकात.
षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे मात्र चांगल्या प्रकारे ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये थोडंसं फॉर्मलिंग झालं. एक धाव घेतल्या, दुसरा धावेचा देखील प्रयत्न आहे आणि अगदी चांगल्या प्रकारे स्ट्राईक माझ्याकडे राहणारच आणि हाच मात्र दृढ निश्चय बॅटरनं आपल्या मनाशी बाळगला आणि त्याच्याचमुळे निशांत दुसऱ्याचा कॉल दिला. दुसरी धाव देखील पूर्ण केली आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 40 रन्स ऑन द बोर्ड. फुलटॉस चेंडू होता, योग्य प्रकारे पिक करू शकले नाहीत, परंतु आपण पाहिलं तर स्ट्रेटच्या दिशेने चेंडू गेलाय. 2 फिल्डर्स इथे मात्र पुढे आले होते आणि यावेळेला मात्र चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4. इथे जर आपण पाहिलं तर 4ने या चौकाराने षटकाची देखील झाली आहे समाप्ती. या सत्राची देखील झाली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 44. 45 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता या 45 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे पार केलं जाईल की गोलंदाजांचा वर चष्मा राहील हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे, कारण की दोन्ही संघ हार मानणाऱ्यातले नाहीयेत. बिग फाईट आहे, बिग बॅटल आहे या 2 संघांच्या माध्यमातून. चला आजच्या दिवसातील चौथी लढत यानंतर आपण पाहणार आहोत सिद्धिविनायक तलावपाडा विरुद्ध यंग स्टार माकणे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना मी विनंती करीन की टॉस करण्याकरिता आपण टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. जसं 17ला सुरुवात होईल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील होईल फेरबदल. आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ वसई आडणे, पालघर जिल्ह्याचा एक गोड आवाज, प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेने. हॅलो, दोन्ही संघाचे कर्णधार इथे समोरासमोर आहेत. एका बाजूला यंग स्टार संघ माकणे तर एका बाजूला सिद्धिविनायक तलावपाडा. दोन्ही कर्णधारांच्या माध्यमातून आपण टॉस करतोय. माकणे संघ कॉल करणार आहे. हेड अँड टेल. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे माकणे संघ. नाणेफेकीचा कौल जिंकला, काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. शुभेच्छा असतील तुम्हाला. त्यानंतर तलावपाडा संघ, कसं वाटतं या स्पर्धेमधनं आल्यानंतर? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि यावर्षी प्रथमच यांनी भरवलेलं आहे. सुंदर आयोजन आहे. आणि आता तुम्हाला फलंदाजी करण्याचा निर्णय दिलेला आहे. काय स्ट्रॅटेजी असणार आहे? 4 षटकांची लढत आहे. 55 ते 60 धावापर्यंत. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. चला आपण लगेच दुसऱ्या सत्राकडे वळणार आहोत. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रमोदजी शेडगे हे देखील सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या दुपारच्या सत्राला सुरुवात झाली. टाळ्यांच्या गजरात 2 फलंदाजांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. श्री गणेश डोंगरीपाडा टीमचे धुरंधर 2 फलंदाज, यंगेस्ट प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितू आणि रोहित संदीप भोईर यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त क्लास बॅटर म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकाल. कारण ज्या वेळेला मैदानात आपला सुपुत्र उतरतो त्यावेळेला एक जरूर हृदय भरून येतं आणि अशा वेळेला मात्र आपण पाहू शकतात एक पित्याचं ते काम असतं की आपल्या सुपुत्राला
घडवण्याचं. जसं आपण संजीव सूर्यवंशी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं कोच आणि स्वतः मात्र आपण पाहिलं तर एक स्वतः पिता पाहायला मिळाले. आणि खऱ्या अर्थानं वय वर्ष 13, कोणाच्या मनात सुद्धा तेवढं नाहीये की राजस्थान रॉयल्स या टीम मध्ये त्याची वर्णी लागेल. आणि यंदाच्या हंगामामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल वैभव सूर्यवंशी. सामन्याला होते सुरुवात. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले 45. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं तर मनाचे राजे वेडी या टीमने 44 धावा फलकावर लगावल्या. 45 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आलं. तोडफोड विराथन टीमने ते अचीव केल्या. आणि तदनंतर आपण पाहताय दुसरा सामना आई माऊली डोंगरे वर्सेस श्री स्वामी समर्थ वेडी. 3 बॉल 7 धावेची आवश्यकता असताना सर्वेश राईट हँड बॅटरने एक षटकार ठोकला. परंतु आज सर्वेश संखे फ्लॉप ठरले. मनाचे राजे वेडी या टीमचे एक हँडसम क्रिकेटर. खूप काही कष्ट घ्यावे लागतील. नवीन हंगामासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. आणि त्यांचं फोकस असेल आता रॉकी ग्रुप चषक असेल, यंगस्टार माकणे ची स्पर्धा पुढे येते, चापेवाडी चषक पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर काही या सफाळी विभागामध्ये आपण चांगलं क्रिकेट पाहणार आहोत. मलिंगा यांना सुद्धा आपण पाहतायत भरपूर वेळेनंतर मात्र एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण पाहू शकाल. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल जितू समोर. जितू एक सिंगल डबलला जास्तीत जास्त महत्व देणारा खेळाडू म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतोय तो मिस्टर जितू. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता हिमांशू एक स्वतः ॲज अ कॅप्टन. पहिलाच बॉल ऑन साईडला आडव्या बॅटचा जरूर उपयोग केला. पॉवर प्लेचं बंधन आणि त्या बंधनात आपण पाहू शकतायत जरूर जितूने ठाण मांडलं होतं की पहिल्या बॉलपासून आपल्याला नव्या चेंडूवर चांगली बॅटिंग करायची आहे. काही फलंदाज नव्या कोऱ्या करकरीत चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडतात. ही त्यांची टेक्निक असते की पहिल्या चेंडूपासून आपण चांगलं क्रिकेट खेळलं तर दबाव हा गोलंदाजावर वाढतो. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर कंपॅरिझन करताना 6 धावा आल्या होत्या. दुसरे षटक 6 धावा. दीपक किनी जे मलिंगा आपल्याला पाहायला मिळतात भरपूर वेळेनंतर खऱ्या अर्थानं जॉईंट झाले. थोडेसे इंजुरीने खूप त्रस्त होते आणि इंजुरीने त्रस्त झाल्यानंतर जेव्हा मैदान आपण जॉईन करतो थोडंसं कठीण जातं. पहिली स्टार्टिंगची वेळ जी असते ती मात्र हंगामाला सुरुवात होते. मैदानं तयार नसतात आणि अशा वेळेला प्रॅक्टिस करणं आणि आपल्या जॉबमधून प्रॅक्टिस करून मात्र मैदानाला वेळ देणं फार कमी जणांना जमतं. यस पंच. क्रॅम्प या वेळेला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हिमांशूला. एकंदरीत मला वाटते दुसरे फिल्डर आहेत तर एक सबस्टिट्यूट खेळाडू असेल तर आपण जरूर लगेच घ्या. यानंतर होणारा सामना सिद्धिविनायक तलावपाडा वर्सेस यंगस्टार माकणे या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. चला सबस्टिट्यूट खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवर जितूच्या बॅटमधून 2 धावा आल्या. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज हिमांशू पुन्हा एकदा सज्ज होत असताना जितू समोर. चांगली ड्रेस कोटिंग आपल्याला पाहायला मिळते जशी नवीन हंगामाला सुरुवात होते दसऱ्याच्या शुभ मुहूर्तापासून. यावेळेला ऑन साईडला जितूच्या बॅटमधून एक क्लास. डोंगरीपाडाचा ब्रँड अर्थात जितूच्या बॅटमधून एक अप्रतिम मनाचे राजे ग्रुप चषक षटकार 6 क्लास यावेळेला पाहायला मिळालं.
काही फलंदाज जर आपण पाहिलं तर SP बॉयज ट्रॉफीमध्ये जसं प्रथमेश ठाकरे गुड्ड्याने जशी बॅटिंग केली होती, पाठीमागे जास्तीत जास्त स्ट्रोक त्याने खेळले होते, जबरदस्त बॅटिंगचा नजारा आपल्याला पाहायला मिळाला. आणि काही फलंदाज त्याच पद्धतीने, आणि या मैदानात 30 तारखेला त्यांचा संघ मात्र उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. 10PL चा अप्रतिम खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, जास्तीत जास्त अर्धशतक ज्याच्या नावावर पाहायला मिळत आहेत, वारेटचा ब्रँड. उलटॉस बॉल यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, स्वतःला झोकलं होतं. तत्पूर्वी 2 धावा. चांगली बॉन्डिंग आहे जितू आणि रोहित मध्ये, तालमेलची कोणतीही कमी नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 10 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा. चांगली सुरुवात. 45 धावांचं टार्गेट सेट केले गेले. प्रथम फलंदाजी करताना रोहन 11 रामबाग या टीमने. शुभमजी पाध्ये आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. फुलटॉस बॉल होता, बॅटचा टो लागला. इथून मात्र जरूर मिडल ऑफ द बॅटने जर चेंडू कदाचित कनेक्ट झाला असता तर हा एक मोठा फटका जरूर आला असता, एक षटकार पाहायला मिळाला असता, परंतु इथे नशिबाने साथ दिली नाही. 2 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12 या धावसंख्येवर. चांगली स्टार्ट. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं, आणि त्याच पद्धतीने मात्र जी सुरुवात व्हायला हवी अपेक्षा असते, आणि अपेक्षित फलंदाजी आतापर्यंत केली गेली ती जितूच्या बॅटमधून. रोहित त्याला खूप सुरेख साथ देतो. रोहितकडे सुद्धा तेवढं पोटेन्शियल आहे, कॅपेबिलिटी आहे. ज्या पद्धतीने टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक जितूकडे आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न या वेळेला मात्र झुकले होते, परंतु त्यांना बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. पाठीमागे जर आपण पाहिलं तर एक छोटी बाउंड्री आहे, आणि त्याचा फायदा हा पुरेपूर फलंदाजाला मिळत असतो. गोलंदाजाला थोडंसं टफ जातं, कठीण जातं की शॉर्ट ऑफ लेन चेंडू मात्र या वेळेला पिच झाल्यानंतर षटकार चौकारात कन्वर्ट होतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते श्री गणेश डोंगरीपाडा या टीमची 16. काय सुरुवात झाली आतापर्यंत. जितूने 5 बॉल खेळलेत, फेस केलेत आणि 16 रन्स आतापर्यंत जमवलेत हिमांशूच्या गोलंदाजीवर. अप्रतिम. ही लेंथ पॉवरफुल असायला हवी. हिमांशू हे विसरले होते. कधी कधी गोलंदाजाकडे पेस असतो, अर्थातच वेग असतो, परंतु गोलंदाज कधी कधी स्टंप उडवण्याच्या नादामध्ये त्यांना षटकार चौकार हे भरपूर येताना पाहायला मिळत आहेत. काही काहींची थिंकिंग वेगळी असते. काही गोलंदाज असे असतात की मला 6 बॉल यावेळेला फेकायचे आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 आता येणारे बॉल आहेत. 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात ते 29. 18 बॉल आणि 29 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज जातील का. त्यांना क्रॅम्प यावेळेला जरूर इंजुरीने त्रस्त आहेत. त्यांचे ट्रम्प कार्ड गोलंदाज आहेत. पाहायचं थोडीशी घाई करा, जरा वेळ दौडू नका. आज प्रत्येक संघाने मात्र वेळेवर हजेरी लावले, त्याबद्दल मनाचे राजे ग्रुप चषकाच्या संपूर्ण आयोजकांकडून, या यंगस्टार मंडळीकडून आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. चला थोडीशी घाई करा, जरा वेळ दौडू नका प्लीज. संपूर्ण मनाचे राजे म्हटलं तर ऑटोमॅटिकली मुखात नाव येतं ते SPNचं, कारण बॅकबोन आहेत, त्यांचे करते धरते आहेत. आणि संपूर्ण मनाचे राजे क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून सातत्याने शुभमजी पाध्ये यांचा आदर तिथे ते करतात. सकाळच्या सत्रामध्ये कॅन्डी टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे मात्र थोडीशी त्रस्त होते, आणि पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सदाबहार गीतं ही श्रवण इंद्रियांपर्यंत ऐकायला मिळावीत. ते स्वतः मात्र घरी जाऊन पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकतायत प्रॉब्लेम सॉल्व्ह केले गेले. 16 रन्स, 18 बॉल आणि 29 ची गरज आहे. गोलंदाज आहेत, गोलंदाजी मार्कवर येत आहेत. निशांत. खूप चांगली मेहनत मनाचे राजे ग्रुप चषकाच्या आयोजकांनी घेतले. यावर ऑन साईडला फटका अप्रतिम पाहायला मिळतो, आणि सरळ चेंडूला पाठवला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी इनटू द स्टँड. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामेंट, रोहित भोईर क्लास. या षटकाराने संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेली. 22 रन्स.
खोलवर चेंडू होता, थोडासा खाली राहिला होता, बॅटचा टो लागला होता, तिथे शॉर्ट लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. 22 रन्स, अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय श्री गणेश डोंगरीपाडा या टीमने. रुहान 11 रामबाग अगेन्स्ट आपण पाहू शकाल. यानंतर सिद्धिविनायक तलावपाडा आणि यंग स्टार माकणे दोन्ही संघ सज्ज राहायचंय. उलटाच बॉल होता. ह्या वेळेला फक्त चेंडूला दिशा दिली. रोहित भोईरला मात्र परतावं लागेल. 17 नंबरची जर्सी परिधान करणारा कोणतीही मिस्टेक करत नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद गॉन. डबल माइंड मध्ये होते. यावेळेला इनफिल्ड क्लिअर करण्यासाठी ते बॅटचा फेस ओपन जरूर केला होता. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये व्यंकटेश व्यंकू आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जेव्हा साहित्याचं आपण पूजन करतो त्यावेळेला बॅट असेल, तदनंतर स्टम्प्स असतील, वेगवेगळे साहित्य मात्र आपण खऱ्या अर्थानं पूजन करत असतो. आणि तदनंतर दिवाळीच्या निमित्ताने वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या ग्राउंडवर नवीन क्रिकेटला सुरुवात होते, नवीन हंगामाला सुरुवात होते. आणि तिथून मात्र आपण पाहू शकताय ड्रेस कोटिंग असेल, हे नवीन आपल्याला दरवर्षीप्रमाणे पाहायला मिळत नाही. दुसरं वेगळं काहीतरी कलरफुल आपण ड्रेस कोटिंग पाहायला मिळते. बॅट नवीन घेतात, वेगवेगळं साहित्य मात्र खरेदी केलं जातं. आणि काही तर खेळाडू आपण सातत्याने पाहिले त्यांची हेअरस्टाईल सुद्धा वेगळी असते वेगवेगळ्या वर्षामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 22. 3 बॉलचा खेळ झालाय. बॉल आहेत आता 15 आणि 15 बॉलमध्ये विजयासाठी 23 रनची नितांत गरज आहे. ग्रेट मॅच. या वेळेला मात्र अगोदरच गुडघ्यावर बॅलन्स करत खेळले गेले होते. सेफ झोन मध्ये आहे. व्यंकटेशच्या बॅटमधून 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवर. सिंगल डबल हे क्रिकेटमधील जे बेसिक आहे, लाईफ लाईन आहे, त्या लाईफ लाईनला विसरून चालत नाही. हे प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार मारणं हे काही क्रिकेटमधलं भाष्य नाहीये. चेंडू खूपच आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा आपल्याला पाहायला मिळाला. इस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 24 या धावसंख्येवर. पहिला असा संघ आपण पाहिला तर तोडफोड विराथन ज्याने एक सुद्धा एक्स्ट्रा बॉल फेकला नाही. आणि तदनंतर आपण पाहिलं तर श्री गणेश डोंगरीपाडा या टीमच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं की एक्स्ट्रा बॉल त्यांनी फेकला नाहीये. ऑन साईडला जरूर ऑफ साईडला खेळलं गेलंय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत, फेकी करतील. तत्पूर्वी 2 धावा जितू आणि व्यंकटेश ची सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. त्यांच्या बलबुत्यावर 2 धावा या ठिकाणी ऍड होतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. 27 धावा. पंचांकडे दाद जरूर मागितले. सिंगल मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल. फेकी होते आणि इथे व्यंकुला परतावं लागेल की काय, पंचांचा सिग्नल काय येतोय आणि इथून आपण पाहू शकाल यस OUT संपूर्ण 3 स्टम्प्स यावेळेला जरूर उद्ध्वस्त केले गेले. काय पंच दर्शवतात अंपायर्स कॉल आहे. यस रनआउट आहे की नाही चेक केलं जाईल. 2 कॅमेरा सहित ही स्पर्धा. अंपायर्स कॉल. यस ओ पंच यावं लागेल तुम्हाला. अगोदर बेल्स पडल्या असतील तर कदाचित तिथे स्टंप थोडासा जरूर हातामध्ये घ्यायला हवा होता आणि त्यामुळेच थोडीशी चर्चा ही सुरू आहे आमच्या वॉलरूम मध्ये.
नॉट आउट. ऑलरेडी बेल्स यावेळेला मात्र आपण पाहिलं तर पडल्या होत्या आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. जर कदाचित विकेट किपरने तो स्टम्प्स MSD प्रमाणे जर हातामध्ये घेतला असता तर डेफिनेटली या ठिकाणी विकेट मिळाली असती. तर वेंकू यावेळेला सुरक्षित आहे, सेफ आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर जाऊन पोहोचली. आता 12 बॉल आणि 16 रनची आवश्यकता. 12 बॉल आणि 16 रन्स. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. मनाचे राजे ग्रुप चषक, वेडीचं हे सुप्रसिद्ध असं मैदान. कारण याच मैदानात आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आणि टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज कलाकार SP बॉईज ट्रॉफीमध्ये येऊन गेलेत. आणि पुन्हा एकदा 30 तारखेला आपल्या भेटीला पाहायला मिळेल खुला गट. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड, या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकोणतीस रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 29 रन्स, 12 बॉल आणि 16 रनची नितांत गरज आहे. यानंतर चौथा सामन्याला सुरुवात होईल. सिद्धिविनायक तलावपाडा आणि यंगस्टर माकणे टीम 2 हात करेल सिद्धिविनायक तलावपाडा या टीम बरोबर. गोलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सज्ज होईल मिस्टर रोहित टू. यावेळेला आपण पाहू शकतायत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका साईडला वेंकू, एका साईडला सलामीवर जितू सामना करेल रोहितच्या गोलंदाजीचा. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. व्हॉट अ कॅच, एक्सलंट फिल्डिंग, गुड जजमेंट. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 32 या धावसंख्येवर 32 रन्स. 3 बॉलचा खेळ झाला. विजयासाठी अजून सुद्धा 13 रनची आवश्यकता. 9 बॉल आहेत. इथे डॉट बॉल खूप मायने राखणार आहे. एका साईडला व्यंकटेश लेफ्ट हँड बॅटर आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर सुरेश कुमार रैना या खेळाडूचा सुद्धा जन्म झाला 27 नोव्हेंबर 1986 ला आणि तो आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे. बर्थडे मॅन
लेफ्ट हँड बॅटरवरून आठवलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32-13 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 13 रनची नितांत गरज. श्री गणेश डोंगरीपाडा या टीमला रोहन 11 रामबागचे गोलंदाज काय करतील याकडे लक्ष. काय फटका खेळला, बॅकलिपचा उपयोग केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर हेड. मॅग्निफिसंट टायमिंग, ब्युटिफुल, ह्यूज. बोर्ड लागला जात आहे. 4 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. यंगस्टर माकणीचे यावेळेला आपण पाहतायत अंकुजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. सफाळे प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि अमित पाटील सारखा, आणि त्यांची मताने टीम फेवरेट आहे नो डाऊट. आणि अमित पाटील आयकॉन प्लेअर म्हणून त्यांची निवड झाली. अण्णा सिक्सर किंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 एकंदरीत 39 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये 6 रन्स. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 7 बॉल आणि 6 रन्स. चांगली मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांच्या दरम्यान. पुन्हा एकदा बॉल तयार. रोहितचा हा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळलाय. फटका छान आहे आणि खेळ खल्लास. स्टायलिश फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन श्री गणेश डोंगरीपाडा टीम अँड हार्ड लक रोहन 11 रामबाग. आपण आलात, वेळेवर हजर राहिला, चांगला खेळ दाखवला. 44 रन्स फायटिंग टोटल होती, परंतु गोलंदाज ते बचावात्मक स्थिती त्यांनी निर्माण केली नाही आणि त्याचं कारण यावेळेला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय पराभूत. सिद्धिविनायक तलावपाडा आणि यंगस्टर माकणे या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला